हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अंशू क्रिएशन्स. आजचा आपला व्हिडिओ आहे. यामध्ये आपण बेबी वेस्ट बनवायला शिकणार आहोत. 6 महिने ते वर्षभराच्या बाळाला हे आरामात येईल. बॅक साईडनी पण तुम्ही बघू शकता. हा टॉप डाऊन स्वेटर आहे, त्यामुळे आपण विणायला सुरुवात गळ्यापासून करणार आहोत आणि त्यानंतर स्लीव्ज आणि मग फ्रंट आणि बॅकचा पार्ट आपण बनवणार आहोत. मल्टी कलरची वूल असल्यामुळे यामध्ये इथे आपण कोणतीही डिझाईन टाकलेली नाही आहे, प्लेन बनवलेला आहे. आणि याची जी एज आहे, बटन पट्टीची एज तुम्ही जवळून बघू शकता. एकदम स्मूथ एज आलेली आहे. यासाठी आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ही स्मूथ एज कशी बनवायची ते. तर आता आपण बनवायला सुरुवात करूयात. स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बेबी वेस्ट कशी बनवायची ते. या प्रोजेक्टसाठी आपण मल्टी कलरची 3 प्लायची वूल वापरणार आहोत आणि 9 नंबरची सर्क्युलर निडल वापरणार आहोत. आपल्याला या टोटल 81 स्टिचेस कास्ट ऑन करून घ्यायचे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कास्ट ऑन करू शकता. इथे आपण 81 स्टिचेस कास्ट ऑन करून घेऊयात. 2 3 4 आपल्याकडे आता टोटल 81 स्टिचेस आहेत. पहिली लाईन पहिल्या टाक्यापासून विणायचं आहे. इतर वेळेला आपण पहिला टाका स्किप करत असतो. सरळ टाक्यांनी ही लाईन शेवटपर्यंत अशीच विणायची. शेवटचे फक्त 2 टाके विणायचे नाही आहेत. आधी आपण ही लाईन पूर्ण करून घेऊयात. पूर्ण सरळ सरळ शेवटपर्यंत विणत जायचं आहे. शेवटचे हे 2 स्टिचेस आपण न विणताच सुईमध्ये काढून घेणार आहोत. आता नेक्स्ट लाईनला हे जे सुरुवातीचे 2 टाके आहेत ते उलट विणून घ्यायचे. 2चा 1 करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 1 टाका वाढवून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत पुन्हा सरळ टाक्यांनी विणत जायचं. हे आपण एज स्मूथ येण्यासाठी, कारण ती बटनपट्टी येणार आहे, ही बटनपट्टी आणि काचपट्टी अशा 2 पट्ट्या येणार आहेत त्याच्यामुळे, आणि त्यांची एज स्मूथ यावी यासाठी आपण हे 2 टाके एका शेवटी विणणार नाही आणि सुरुवातीला 2चा 1 करून 1 वाढवून घेणार आहे. स्मूथ एजचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, तोही तुम्ही बघू शकता. हा स्वेटर आपण गळ्याकडून विणायला सुरुवात करत आहोत. टॉप डाऊन स्वेटर आहे. ही लाईन पुन्हा शेवटपर्यंत सरळ, शेवटचे 2 फक्त विणायचे नाही आहेत. या लाईनमध्ये आपण शेवटी आलेलो आहोत. हे 2 टाके नवीनता काढून घ्यायचे. नेक्स्ट लाईनला हे दोन्ही टाके उलटमध्ये विणून घ्यायचे. ह्या 2चा 1 करायचा आहे उलटमध्ये आणि त्यानंतर धागा मागे घेऊन 1 टाका वाढवून घ्यायचा आणि पुन्हा आपली सरळ टाक्यांनी ही लाईन पूर्ण करायची आहे. स्वेटर पूर्ण होईपर्यंत लाईनच्या शेवटी आणि सुरुवातीला हीच प्रोसेस करत राहायचं आहे, म्हणजे स्वेटरची एज स्मूथ येणार आहे, बटनपट्टी आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. ही लाईन आपण पूर्ण करूयात. सरळ टाक्यांनीच विणत जायचं, यामध्ये काही चेंज नाही आहे. आता आपण ही ओळ पूर्ण करूयात आणि त्यानंतर आणखी एक ओळ सरळ टाक्यांनी पूर्ण करून घेऊयात. 4 लाईन्स आपल्या विणून झालेल्या आहेत.
ही 5वी लाईन. 5व्या लाईनमध्ये पण सेम प्रोसेस आहे. ही आता आपली गळ्याची पट्टी बनत आहे. सुरुवातीचे 2 टाके, 2चा 1, त्यात 1 वाढवला आणि पुन्हा 5वी लाईन पूर्ण सरळ विणत जायची. शेवटी फक्त आपण या लाईनमध्ये बटन होल तयार करून घेणार आहोत. ही इथे आपली बटन पट्टी येणार आहे आणि इकडेच्या पट्टीवरती बटन होल येणार आहेत. त्यामुळे इथे आपण एक बटन होल तयार करून घेणार आहोत. आधी ही 5वी लाईन आपण विणून घेऊया आणि शेवटी बघूयात की बटन होल कसे बनवायचे. दोन्ही साईडला आपली 7-7 स्टिचेसची पट्टी राहणार आहे. इकडे 7 आणि इकडे 7. एका पट्टीवरती बटन येतील आणि एका पट्टीवरती बटन होल येणार आहेत. ही आपण पूर्ण करून घेऊया. 5व्या लाईनमध्ये आपण शेवटी आलेलो आहोत. शेवटचे 7 टाके आपल्याकडे शिल्लक आहेत. यामध्ये आता आपण बटन होल बनवून घेणार आहे. 1, 2 टाके विणून घ्यायचे. त्यानंतर 1 टाका वाढवून घ्यायचा आणि हा असा वाढवून घ्यायचा आहे आणि पुढचे 2चा 1 करायचा. म्हणजे टाके वाढणार नाहीत. वाढलेला टाका इथे ॲडजस्ट होईल आणि पुन्हा 7च टाके आपल्याकडे राहतील आणि बाकी आहेतच. आणि हे 2 काढून घ्यायचे. सुरुवातीला 2चा 1, हा 1 वाढवून घेतला. यानंतरची ओळ पण आपण सरळ विणत जाणार आहोत शेवटपर्यंत. हे इथे बघा, हे बटन होल तयार झालेले आहे. ही ओळ सुद्धा आपण सरळ शेवटपर्यंत विणून घेऊयात आणि त्यानंतर आणखी 2 लाईन सरळच विणून घेऊयात. आपल्याकडे टोटल 81 टाके आहेत. ते आता आपण या प्रमाणामध्ये डिवाइड करून घेणार आहोत. हे फ्रंट साईडचे टाके येतात, हे स्लीव्हचे येतात, हे बॅक साईडचे येतात, हे पुन्हा दुसऱ्या स्लीव्हचे आणि हे फ्रंट साईडचे येतात आणि हे 2 टाक्यांवरती आपण डिझाईन टाकणार आहोत. हे टोटल 81 टाके झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण हे आता डिवाइड करून घेऊयात. सुरुवातीला आहेत 15मध्ये 60 टाके पट्टीचे येतात. इकडे 7 टाक्याची पट्टी राहणार आहे आणि दुसऱ्या साईडला 7 टाक्यांची पट्टी राहणार आहे. हे झाले 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 15 टाके. यानंतर आपण मार्कर लावून घेऊयात. पुन्हा 2 टाके.
त्यानंतर स्लीवचे 10 टाके. 1 2 3 4 5 5 6 7 8 9 आणि 10. 2 टाक्यांच्या आसपास मार्कर लावून घ्यायचा आहे, कारण तिथे आपल्याला टाके वाढवायचे आहेत. 2 टाके. आणि आता हे बॅक साईडला आपल्याला 23 टाके घ्यायचे आहेत. 23 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23. नंतर 2 टाक्यांच्या आधी पुन्हा मार्कर, पुन्हा 2 टाके. आता स्लीवचे या 23 नंतर 2 झाले. आता स्लीवचे 10, पुन्हा 2 आणि पुन्हा 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नंतर 2 टाके. आणि आता उरलेले 15 टाके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 2 14 आणि 15. आता आपण प्रत्येक ठिकाणी मार्कर लावून घेतलेले आहेत. ही रॉंग साईड, रॉंग साईडला सर्व टाके जे आहेत ते आपल्याला उलट विणून घ्यायचे. पट्टीचे 7-7 टाके सरळ विणायचे आहेत. हा 2चा 1 केला, हा 1 वाढवला, 2 3 4 5 6 आणि 7. बाकीचे सगळे टाके आपण उलट विणून घेणार आहोत. 1 2 आणि मार्कर फक्त स्किप करायचे. आता काही करायचं नाही आहे तिथे.
ही पूर्ण लाईन उलट टाक्यांनी विणून घ्यायचे. शेवटचे पट्टीचे टाके पुन्हा सुलट विणून घ्यायचे 7. हा मार्कर स्किप केला आणि पुन्हा आहे असं हा स्किप करूयात. पूर्ण लाईन आहे अशी विणून घ्यायची. इथपर्यंत आपण उलट टाक्याने विणत आलो आहोत. त्यानंतर आता शेवटचे जे पट्टीचे 7 टाके आहेत ते सुलट विणायचे. 1 2 3 4 5 आणि हे 2 नवीनता काढून घ्यायचे 6 आणि 7. आता टर्न करून घ्यायचं. पुन्हा पट्टीचे जे 7 टाके आहेत ते सुलट विणायचे. ही ओळ पूर्ण आपण सुलटच विणणार आहोत. हा 2चा 1 केला, त्यानंतर हा एक पाढवला, 2 झाले, 3 4 5 6 आणि 7. हे पट्टीचे 7 टाके झाले. आता बघा पुढे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता आपण मार्करपाशी पोचलेलो आहोत. या मार्करची इथे आपल्याला एक टाका वाढवायचा आहे. हा मार्कर काढूयात. त्यानंतर हा एक टाका असा हा टाका इथून वाढवून घ्यायचा आहे. हा जो इथे मध्ये दिसतोय हा टाका एक वाढवून घ्यायचा सरळच. त्यानंतर पुन्हा हे 2 टाके सरळ विणून घ्यायचे. आणि या मार्करच्या इथे या 2 टाक्यांच्या मध्ये जो दिसतोय तो असा सुईवरती घेऊन हा सरळ विणून घ्यायचा. असे 2 टाके आपण वाढवून घेतलेत. पुन्हा आता हे स्लीव्हचे टाके हे विणून घेऊयात आहेत तसे. मार्करपाशी पोचल्यानंतर पुन्हा आपण 2 टाके वाढवून घेणार आहोत. हे मार्करच्या इथे आलोय आपण. आता हा टाका उचलून घ्यायचा आहे, इथे दिसतोय तो, आणि हा विणून घ्यायचा आहे. म्हणजे हा एक टाका आपला वाढणार आहे. पुन्हा 2 टाके सरळ आणि हा जो टाका दिसतोय हा उचलून घ्यायचा आहे आणि हा सरळ विणून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस आहे शेवटपर्यंत. जिथे जिथे मार्कर आहे तिथे तिथे एक टाका उचलून घेऊन आपल्याला वाढवायचा आहे. प्रत्येक ओळीमध्ये मार्करच्या इथे म्हणजे या 2 टाक्यांच्या आसपास टाके वाढत जाणार आहेत. इथे या 2 मार्करपाशी एक एक आणि इथे एक एक टाके वाढवून घेऊयात आणि पुन्हा ही 7 टाक्यांची पट्टी शेवटपर्यंत सरळ विणून घेऊयात. इथे शेवटच्या पट्टीचे 7 टाके सरळ विणून घेतलेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की ही आता आपली एज तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा किती सुंदर दिसतेय. एकदम स्मूथ एज तयार होते. त्यानंतर आता आपण रॉंग साईडला आलेलो आहोत. सुरुवातीचे जे पट्टीचे टाके आहेत आपले ते तर आपण सरळ विणून घेणार आहे. बाकीचे सगळे टाके उलट विणून घेणार आहेत. जे वाढवलेले टाके आहेत ते पण उलटच विणले जाणार आहेत. हे पट्टीचे जे आहेत टाके ते फक्त सरळ विणून घ्यायचे. हे झाले 2 3 4 5 6 आणि 7. बाकी सगळे टाके शेवटच्या 7 टाक्यांपर्यंत उलट विणून घ्यायचे.
जे टाके आपण वाढवून घेतलेले आहेत तेही उलट विणून घ्यायचे, तिथे जाळी पडत जाणार आहे. ही स्वेटरची रॉंग साइड आहे. हा वाढवलेला टाका हा उलटच विणायचा आहे. ही पूर्ण करूयात शेवटपर्यंत. उलट टाक्यांनी ही ओळ पूर्ण केली आहे आणि शेवटचे 7 टाके सरळ विणून घेतलेत. त्यानंतर टर्न करायचं आहे. ही आता आपली राईट साईड असणार आहे. ही राईट साईड आहे, ही रॉंग साईड आहे. पहिले पट्टीचे 7 टाके विणून घेऊयात. ही ओळ पूर्ण सरळच विणायची आपल्याला, फक्त टाके वाढवत जायचं आहे. हे झाला 1 2 3 4 5 6 आणि 7. आता इथे आपण या 2 टाक्यांच्या आसपास आपण टाके वाढवतो, इथपर्यंत विणून घेऊयात. प्रत्येक ओळीला आता आपले टाके वाढत वाढत जाणार आहेत. आपण कुठे टाके वाढवतोय हे जर तुमच्या लगेच लक्षात येत नसेल तर मार्कर 1-2 लाईन कंप्लीट होईपर्यंत मार्कर तसेच ठेवा, त्यानंतर काढले तरी चालतील. हे 2 टाके जे आहेत याच्या आसपास आपल्याला टाके वाढवत जायचे. हा इथे जो दिसतोय टाका हा उचलून घ्यायचा आणि तो विणायचा. त्यानंतर हे 2 टाके सरळ विणून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा हा टाका एक वाढवून घ्यायचा आहे आणि बाकीचे टाके सरळ. आणखी 1-2 लाईन्स पूर्ण होईपर्यंत तुम्ही मार्कर ठेवले तर तुमच्या लक्षात येईल कुठे कुठे टाके वाढवायचे. पण मार्कर असल्यामुळे नीट विणता येत नाही, म्हणून ते मी फर्स्ट लाईनलाच काढून टाकलेत. तसेही बघून आपल्या लक्षात येतं की कुठे टाके वाढवायचे आहेत. ते तुमच्या नसेल लक्षात येत तर मार्कर ठेवले तरी चालेल 1-2 लाईन पूर्ण होईपर्यंत. बघा यात हे 2 टाके दिसतात, त्याच्या कडेला जाळी दिसते. या 2 टाक्यांच्या आसपास आपल्याला टाके वाढवायचे आहेत. हा एक उचलून घ्यायचा आणि विणून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा हा उचलून घ्यायचा, 2 टाक्यांनंतर वाढवायचा आणि बाकी सगळे टाके सरळ. एका लाईनमध्ये आपले 4 ठिकाणी आपण टाके वाढवतोय. 8 टाके वाढत आहेत. दोन टाक्यांच्या आसपास टाके वाढत जाणार आहेत. आता पुढे आपल्याला जिथे जाळी दिसते त्याच्या आसपास टाके वाढवायचे, तिथे आणि इथे. आणि शेवटचे हे जे पट्टीचे टाके आहेत ते सरळ, ही पूर्ण लाईन सरळच विणून घ्यायची आणि उलट्या साईडची लाईन पट्टीचे टाके सोडून बाकी उलट आणि पट्टीचे सरळ. फक्त या 2च लाईन्स रिपीट करत जायचं. ही पूर्ण करूयात. आता आपण आहोत रॉंग साईडला आहोत. पट्टीचे 7 टाके सरळ, बाकी सगळे टाके उलट. हा 2चा 1, हा वाढवला 3 4 5 6 आणि 7 टाके विणून झाले पट्टीचे की त्यानंतरचे सगळे टाके इथपर्यंत उलट विणून घ्यायचे. जे वाढवलेले आहेत तेही उलट विणायचे आणि शेवटचे 7 टाके जे आहेत ते पुन्हा सुलट विणायचे. या 2च लाईन्स आपण रिपीट करणार आहे. हे सगळे उलट. या 2च लाईन आपण रिपीट करत जाऊयात. 2 लाईन्स रिपीट करत करत आपण हा एवढा पॅच बनवून घेतलेला आहे. हा आपण मोजून घेऊया आता किती झाला. हा तुम्ही बघू शकता. गळ्याच्या पट्टीपासून जर आपण मोजलं तर हा
4.5 ते 4.25 इंचपर्यंत आपण विणून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडं जास्त विणू शकता किंवा थोडं कमी हवं असेल तर कमी विणू शकता. तुमच्या बाळाच्या मेजरमेंटनुसार तुम्ही उंची ठेवू शकता. यामध्ये इथे टोटल 17 ते 18 जाळ्या तयार झालेल्या आहेत पूर्ण. प्रत्येक सरळ लाईनला आपण या 2 टाक्यांच्या आसपास टाके वाढवत होतो. तर अशा टोटल आपण 18 जाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि मगाशी इथे आपण एक बटन होल बनवलं होतं. त्यानंतर 13 ओळींनंतर म्हणजे या 13 आणि या 13 अशा 26 ओळींनंतर मी पुन्हा दुसरा बटन होल इथे बनवून घेतलेला आहे. आता यानंतर पुन्हा 13 ओळींनंतर म्हणजे दोन्ही साईडच्या म्हणजे 26 ओळींनंतर पुन्हा आपण तिसरा बटन होल बनवून घेणार आहोत. आता यामध्ये हा आहे फ्रंटचा पार्ट, हे स्लीव्ज आहेत आणि हा बॅकचा पार्ट आहे. आता आपल्याला स्लीवची बॉर्डर तयार करायची आहे आणि त्यानंतर स्लीव्ज बंद करायच्यात, पूर्ण फिनिश करायच्यात आणि त्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण एकत्र करून विणणार आहोत. तर आता हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. सुरुवातीला आता ही आपली राईट साईड आहे, ही रॉंग साईड आहे. राईट साईडने तर काही चेंज नाही आहे. राईट साईडने आपण ही लाईन पूर्ण सरळ विणून घेणार आहोत. इथे आपण जे टाके वाढवत आहोत ते वाढवायचेच आहेत, त्यामध्ये काही चेंज नाही आहे. ही ओळ आपण पूर्ण सरळ टाक्यांनी शेवटपर्यंत विणून घेऊयात. आणि जिथे जिथे आपण टाके वाढवत होतो तिथे टाके सेम प्रोसेस वाढवत राहायचं आहे. हे पट्टीचे 7 टाके 3, 4, 5, 6 आणि 7 आणि बाकी सगळे टाके सरळ. ही ओळ पूर्ण करूयात आणि रॉंग साईडला थोडेफार चेंजेस आहेत ते आपण बघूयात. आता आपण रॉंग साईडला आहोत. रॉंग साईडचे हे पट्टीचे टाके, हे टाके सरळ विणून घ्यायचे आहेत 7. हा 2चा 1 केला, 2 झाले, 3, 4, 5, 6 आणि 7. हे 7 टाके पट्टीचे आपण सरळ विणून घेतलेले आहेत. आता त्यानंतर हा जो पुढचा पार्ट आहे या पहिल्या जाळीपर्यंत, तो आपला फ्रंट पार्ट आहे. तो फ्रंट पार्ट जो आहे तो आपण उलट टाक्यांनी विणणार आहे. धागा मागे घ्यायचा आहे, धागा इकडच्या साईडला घ्यायचा आहे आणि जाळीपर्यंतचे सगळे टाके, पहिल्या जाळीपर्यंतचे जे फ्रंट पार्टचे टाके आहेत ते सगळे उलट विणून घ्यायचे आहेत. आपल्याला फक्त स्लीवच्या पार्टचे टाके सुलट विणायचे आहेत, बाकी सगळे टाके उलटच विणायचे आहेत. बॅक पार्टचे पण टाके आपण उलटच विणून घेणार आहोत. हे आता जाळीपर्यंत पूर्ण करूयात. ही बॅक साईड आहे त्यामुळे आपण रॉंग साईड आहे त्यामुळे इकडून आपण टाके वाढवत नाही. फक्त जेवढे टाके आहेत दिसतात तेवढे आपण सगळे विणून घेणार आहोत. जाळीपर्यंतचे टाके सगळे उलट विणायचे. हे आता आपण जाळीपाशी आलेलो आहोत. हे उलटच विणून घ्यायचे. जे 2 टाके आहेत त्याच्या आसपास आपण टाके वाढवतो ते 2 टाके पण नेहमीसारखेच उलटच विणून घ्यायचे. आणि जेव्हा आता ही स्लीवच्या साईडची जी जाळी आहे जी दिसतीये ते सगळे टाके आपण सुलट विणणार आहोत. धागा मागे घ्यायचा आहे आणि स्लीवचे सगळे टाके सुलट विणून घ्यायचे. ही इथपर्यंत स्लीव्ज आहे. स्लीवच्या या जाळीपर्यंत टाके आपण उलट विणून या साईडनी सुलट विणून घेणार आहोत आणि त्यानंतर हे 2 टाके बॅक पार्टमध्ये विणणार आहोत आपण. हे आधी स्लीवचे टाके विणून घेऊयात. या अशाच आपल्याला पुढे 8 ओळी विणायच्या आहेत.
आधी हे स्लीव्हचे टाके कंप्लीट करून घेऊ. आता आपण स्लीव्हचे टाके कंप्लीट केलेले आहेत आणि आपण बॅक पार्टकडे आलेलो आहोत. हे जे 2 टाके आहेत हे आपण बॅक पार्टमध्ये विणणार आहोत. धागा आतापर्यंत आपण सुलट टाके विणले, धागा मागे घ्यायचा आहे आणि बॅक पार्टचे सगळे टाके उलट विणायचे आहेत. इथून पुढे हे बॅक पार्टचे जे टाके आहेत इथपर्यंत हे सगळे टाके उलट विणून घ्यायचे. त्यानंतर स्लीव्हचे टाके पुन्हा सुलट विणायचे आणि फ्रंट पार्टचे पुन्हा उलट विणायचे टाके आणि शेवटचे पट्टीचे जे 7 टाके आहेत ते पुन्हा सुलट विणायचे. ही ओळ आपण पूर्ण करून घेऊयात. लक्षात ठेवा फक्त बटन पट्टीचे आणि 2 स्लीव्हचे टाके सुलट आणि बाकी सगळे टाके उलट विणायचे. आता आपण पुन्हा राईट साईडला आलेलो आहोत. या साईडला पूर्ण सगळे टाके आपल्याला सुलटच विणून घ्यायचे. हे 2 पट्टीचे हे 7 पट्टीचे टाके आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि बाकीचे फ्रंट साईडचे टाके पण आपल्याला सुलटच विणून घ्यायचे. आणि आपण जसे टाके वाढवतो 2 टाक्यांच्या बाजूला ते टाके वाढवायचेच आहेत. हे आपण आता या जाळीपर्यंत विणूयात. या 2 टाक्यांच्या आसपास आपण टाके वाढवतो. हा एक टाका उचलून घ्यायचा आहे. त्यानंतर हे 2 टाके आणि या साईडला पण हा टाका वाढवून घ्यायचा आहे. ही स्लीव्हची बाजू आहे. हे आपण टाके या आधीच्या लाईनमध्ये आपण उलट विणले होते, सुलट विणले होते. आता ही लाईन पूर्ण सुलटच विणत द्यायची आपल्याला, काही चेंज नाही आहे. पूर्ण सुलट. स्लीव्हचे पण इथे पुन्हा 2 वाढतील, बॅक साईडचे पण सुलट, पुन्हा इथे 2 वाढतील. या दुसऱ्या स्लीव्हचे पण आपण सुलटच विणणार आहोत. इथे 2 वाढणार आणि हे सगळे टाके पट्टीपर्यंत शेवटी सुलटच विणणार आहे. ही लाईन पूर्ण करून घेऊयात. आता आपण पुन्हा रॉंग साईडला आलेलो आहोत. आता हे पट्टीचे जे 7 टाके आहेत ते सुलट विणून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि हे फ्रंट साईडचे टाके उलट. धागा पुढे, सगळे टाके उलट. हे फ्रंट साईडचे टाके या जाळीपर्यंत उलट विणून घेणार आहोत आपण. पुन्हा स्लीव्हचे टाके सुलट विणून घ्यायचे. पुन्हा बॅक साईडचे उलट विणून घ्यायचे. पुन्हा या स्लीव्हचे सुलट विणून घ्यायचे पुढच्या स्लीव्हचे आणि त्यानंतर फ्रंट साईडचे उलट विणायचे आणि पट्टीचे टाके जे आहेत ते सुलट विणायचे. आणि अशा प्रकारे बॅक साईड आपल्याला ही रॉंग साईड आहे ती त्या रॉंग साईडची जी लाईन आहे ती कंप्लीट करायची. फ्रंट साईड पुन्हा सेम अशा प्रकारे आपण 4 लाईन्स बनवलेल्या आहेत. अजून 6 लाईन्स बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपली ही बॉर्डर जी या ज्या स्लीव्ज आहेत याची ही जी बॉर्डर आहे ती पूर्ण होणार आहे. अजून 6 लाईन्स आपण बनवून घेऊया. सेम हीच प्रोसेस आणि सुलट साईडनी टाके वाढवत जायचं आहे. जे आपण या 2 टाक्यांच्या आसपास वाढवतो ते वाढवत जायचं आहे. ते आधी आपण बनवून घेऊयात.
आपल्या पुढच्या 6 लाईन्स विणून झाल्या. टोटल 10 लाईन्स आपण इथे बनवलेल्या आहेत. 1 2 3 4 5 5 आणि इकडचे 5 म्हणजे टोटल 10 लाईन्स विणून झालेल्या आहेत आणि ही आपली स्लीवची बॉर्डर तयार झालेली आहे. आता आपण हे टाके बंद करणार आहोत. फ्रंट आणि बॅकचे टाके बंद करायचे नाही आहेत, ते विणायचे आहेत पुढे. फक्त स्लीवचे टाके आपल्याला आता बंद करायचे आहेत. आधी आपण हा फ्रंट पार्ट जो आहे तो विणून घेऊयात. हे पट्टीचे टाके तीन 4 5 6 आणि 7 या जाळीपर्यंत स्लीवच्या हे सगळे टाके आपण सुलट विणून घेणार आहोत. ही आपली राईट साईड आहे. हे सगळे टाके सुलट. हे जाळीच्या टाके आणि पुढे जे आपण 2 टाके घेतलेले आहेत, ज्याच्या आसपास आपण टाके वाढवतो, ते टाके सरळ विणून घ्यायचे. आपण या जाळीपर्यंत आलेलो आहोत. त्यानंतर इथे हा एक टाका वाढवून घ्यायचा आहे. पुन्हा हे 2 टाके विणून घ्यायचे आणि आता हे स्लीवचे जे टाके आहेत ते आपल्याला बंद करायचे आहेत इथपर्यंत. टाके बंद करताना हा एक विणून घेतला, पुन्हा हा एक विणून घेतला. हा टाका उचलून या पुढच्या टाक्यावरून काढून घ्यायचा. हा टाका पुन्हा पहिल्या सुईमध्ये घ्यायचा. हा 2चा 1. हा टाका पुन्हा पहिल्या सुईमध्ये घ्यायचा आहे. टाके बंद करताना हात जास्त टाईट ठेवायचा नाही आहे. पुन्हा हा 2चा 1. पुन्हा पहिल्या सुईवरती टाका घ्यायचा आहे आणि पुढचा घेऊन 2चा 1. पुन्हा पहिल्या सुईवरती घ्यायचा आहे, 2चा 1. असे आपण इथपर्यंत टाके बंद करून घेऊयात. हे स्लीवचे टाके आपण बंद करून घेतलेले आहेत आणि आता पुढे हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टचे टाके सुलट विणून घ्यायचे आणि पुन्हा हे स्लीवचे टाके बंद करायचे आणि उरलेले टाके फ्रंट पार्टचे आणि पट्टीचे टाके पुन्हा सुलट विणून घ्यायचे. हे सगळे टाके सुलट बॅक पार्टचे. ही लाईन कंप्लीट करूयात. दोन्ही स्लीवचे टाके आपण बंद केलेले आहेत आणि आता असा शेप दिसतोय. या 2 स्लीव्स, हे फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आहे. आता आपण राईट साईडला होतो, आता रॉंग साईडला आलेलो आहोत. स्लीवचे टाके आपण इथे बंद केलेले आहेत. हे पहिल्या स्लीवचे बंद केलेत, पुढे बॅक साईड कंटिन्यू विणली आहे, पुन्हा दुसऱ्या स्लीवचे बंद केलेले आहेत आणि फ्रंट साईड. आता बॅक साईडची पूर्ण जी ओळ आहे ती सरळ टाक्यांनी विणून घ्यायची आहे. ही पट्टीचे टाके, फ्रंटचे टाके, बॅकचे टाके सगळे सुलट टाक्यांनीच विणून घ्यायचे.
हा दोनाचा 1, हा वाढला, 3 4 5 6 आणि 7. हे पट्टीचे आणि हे बाकी उरलेले सगळे टाके सरळच विणायचे. हे टाके सरळ विणल्यानंतर पुन्हा आपल्याला आर्महोलच्या इथे 6 टाके वाढवून घ्यायचे आहेत. आधी हे आपण सरळ सरळ विणून घेऊया. आपण आता रॉंग साईडला आहोत. ही राईट आहे, ही रॉंग आहे. आता आपण हे पूर्ण सरळ टाक्यांनी विणून घेतलेत. आता आपल्याला 6 टाके वाढवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 टाके वाढवून घेतल्यानंतर पुढे आता हा बॅक पार्ट आहे. पुढे बॅक पार्ट कंटिन्यू विणून घ्यायचा आहे. तो पण सरळ टाकांनीच विणायचा. 6 टाके वाढवल्यानंतर पुढे बॅक पार्ट कंटिन्यू करायचा आहे. हा बॅक पार्ट, हा बॅक पार्ट आपण इथपर्यंत विणून घ्यायचा आहे. पुन्हा 6 टाके वाढवायचे आणि पुन्हा हा फ्रंट पार्ट त्याला अटॅच करायचा. ही लाईन आपण पूर्ण करून घेऊयात. आता आपण राईट साईडला आलेलो आहोत. आपल्याला आता ही पूर्ण ओळ आहे ती सरळ टाक्यांनी कंप्लीट करून घ्यायची आणि यानंतर टोटल आणखी 9 लाईन्स सरळ टाक्यांनीच कंप्लीट करून घ्यायच्यात. ही जशी बॉर्डर आपण बनवलेली आहे तशी बॉर्डर आता आपल्याला फ्रंट साईडला आणि बॅक साईडला बनवायची आहे. त्यामुळे अजून आपण सरळ दोन्ही साईडनी सरळ, या साईडनी पण सरळ टाक्यांनी विणायचं आहे आणि या साईडनी पण सरळ टाक्यांनी विणायचं आहे. बटनपट्टी आणि मधले सगळे टाके सरळच विणायचे आणि अशा आपण आणखी 9 लाईन्स पूर्ण करून घेणार आहोत. पुढे आपण 9 लाईन्स कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही बॉर्डर तयार झालेली आहे. त्यानंतर आता इथून पुढे आपण ज्या 2 लाईन्स बनवणार आहोत त्याच शेवटपर्यंत रिपीट करत जायचे आहेत. ही राईट साईड आहे. राईट साईडला सर्व टाके सरळ विणून घ्यायचे आहेत शेवटपर्यंत पट्टीचे आणि हे सगळेच टाके शेवटपर्यंत सरळ विणून घेऊयात. ही रॉंग साईड आहे. रॉंग साईडला पट्टीचे 7 टाके सरळ विणून घ्यायचे आणि बाकी सगळे टाके उलट विणून घ्यायचे. पट्टीचे 7 टाके सरळ, हा दोनाचा 1 2 3 4 5 6 आणि 7. बाकी सर्व टाके उलट विणून घ्यायचे आणि शेवटचे पट्टीचे टाके पुन्हा उलट विणून घ्यायचे. या 2च लाईन्स आता इथून पुढे रिपीट करायच्यात. राईट साईडचे सर्व टाके सरळ आणि रॉंग साईडचे पट्टीचे 7-7 टाके सरळ आणि बाकीचे सर्व टाके उलट. या 2 लाईन्स रिपीट करत जायचं आहे जोपर्यंत आपली स्वेटरची पूर्ण उंची होत नाही आहे तोपर्यंत या 2 लाईन्स रिपीट करायच्या.
स्वेटरची उंची आपण पूर्ण करून घेतलेली आहे, आपल्याला हवी तेवढी. ही उंची साधारण इथपासून 8 इंचापर्यंत झालेली आहे. आता आपल्याला बॉर्डर बनवायची आहे. बॉर्डर बनवताना दोन्ही साईडचे ज्या ओळी आहेत त्या सरळ विणून घ्यायच्या आहेत. ही राईट साईड आहे, राईट साईडचे पट्टीचे टाके आणि पूर्ण ओळ सरळ विणून घेऊयात. आणि रॉंग साईडची पण पूर्ण ओळ सरळच विणून घ्यायची आहे, म्हणजे आपली बॉर्डर तयार होणार आहे. ही पूर्ण ओळ सरळ सरळ शेवटपर्यंत पूर्ण करून घेऊयात. राईट साईडची ओळ आपण कंप्लीट केलेली आहे आणि त्यानंतर आपण रॉंग साईडला आलेलो आहोत. रॉंग साईडची ओळ पण पूर्णपणे सरळ टाक्यांनी शेवटपर्यंत विणून घ्यायची आहे. आणि अशा आणखी या आता 2 झाल्या आणि अशा आणखी 10 लाईन्स आपण तयार करणार आहोत, दोन्ही साईडनी सरळ सरळ. आणि त्यानंतर टाके कास्ट ऑफ करायचे आहेत. आधी ही ओळ पूर्ण करूया, त्यानंतर आणखी 10 लाईन्स दोन्ही साईडनी सरळ सरळ अशा कंप्लीट करून घेऊयात. आणखी 10 लाईन्स आपण कंप्लीट करून घेतलेले आहेत. टोटल 12 लाईन्सची बॉर्डर आपण तयार करून घेतलेली आहे. आता टाके कास्ट ऑफ करायचे आहेत. टाके कास्ट ऑफ करताना या दोनाचा एक करायचा. हा पुन्हा पहिल्या सुईवरती घ्यायचा आणि हा पुन्हा दोनाचा एक, हा पुन्हा पहिल्या सुईवरती घेतला, पुन्हा दोनाचा एक, अशा प्रकारे सगळे टाके आपण कास्ट ऑफ करून घेऊयात. सर्व टाके आपण कास्ट ऑफ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बटन्स लावून घेतलेत आणि आपला हा प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे हा सुंदर बेबी वेस्ट तयार झालेला आहे. फिनिशिंग पण त्याची बघू शकता तुम्ही. ही एज जी आहे ती एकदम स्मूथ एज आलेली आहे. 6 महिने ते वर्षभराच्या बाळाला हा आरामात येऊ शकतो. ही बॅक साईड आहे. तुम्हाला ही बेबी वेस्ट आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. थँक्यू.